आज आपण ताक आणि मिरची वापरून ताकातली ही काटे भेंडी करणार आहोत. काटे भेंडी ही नेहमीच्या भेंडीपेक्षा जराशी मोठी आणि गावरान असते. ही भेंडी तुम्हाला सहसा ही गावाकडेच मिळते. तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी पूजा. यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. तर इथं मी पाव किलो ही काटे भेंडी घेतलेली आहे. ही जरासं पांढरट पिवळट असते, नेहमीसारखी हिरवीगार नसते आणि ह्याला ना बारीक असे काटे असतात, त्यामुळे ह्याला काटे भेंडी म्हणतात. सहसा ही जून पण असते, जून घेतली तरी पण चालते. ही भेंडी आपण स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. आता ही चिरून घ्यायची आहे. चिरताना बऱ्याच वेळा ही कवळी पण असते आणि बऱ्याच वेळा ही खूप जून झालेली असते. तर अशा वेळी काय करायचं, तर ह्याच्या बिया काढून घेतल्या तरी पण चालतील. ह्याच्या बिया पण खूप छान लागतात चवीला. तर ही काटेभेंडी चिरताना आपल्याला अगदी कोरडी करून मगच ही चिरून घ्यायची आहे. तर काय करायचं, कोवळी असेल तर आपण नेहमी जशी भेंडी चिरतो त्याप्रमाणे चिरून घ्यायची आणि जर ही म्हणजे जून असेल तर ह्यातल्या बिया आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपण ही चिरून घ्यायची आहे. आता इथं एक दाखवते. ही भेंडी आहे ना ती जून आहे, तर मी अशी वरची साल आहे ना ती काढून घेणार आहे आणि फक्त ह्या बिया आहेत ना त्या घेणार आहेत. जर भेंडी जून असेल तर वरची साल काढून टाकायची आणि फक्त आतल्या बिया घेतल्या तरी पण चालतील आणि ह्या बिया खूप पौष्टिक असतात. ही भेंडी ना सहसा आपल्याला गावाकडंच मिळते. शहरी भागात ही भेंडी खूप क्वचितच मिळते आपल्याला. हे बघा, अशा प्रकारे ह्या बिया आपण काढून घेणार आहोत. आता इथं सर्व भेंडी मी अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे. आता पहिल्यांदा आपल्याला कढईमध्ये एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान गरम झालं की मग ह्यात आपल्याला ही भेंडी आहे ती छान भाजून घ्यायची आहे. भेंडीची भाजी करताना पहिल्यांदा आपल्याला भेंडी आहे ती चांगली भाजून घ्यायची आहे. ही भेंडी ना शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे अशा प्रकारे जर भेंडी आपण भाजून घेतली तर त्याचा चिकटपणा आहे तो पण जातो आणि भेंडी आपली छान अशी मऊसूद भाजली जाते आणि चवसुद्धा अप्रतिम लागते. त्यामुळे भेंडीची भाजी ही करताना पहिल्यांदा ती भेंडी आहे ती तेलावर आपल्याला चांगली भाजून परतून घ्यायची आहे. आता इथं मी 5 मिनटं चांगली भाजून घेतलेली आहे. आता ही काढून घ्यायची आहे आपल्याला. आता ह्याच्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. इथं मी अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. 3 ते 4 हिरव्या आणि थोड्याशा फिक्या अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. 5-6 लसणाची पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता ह्याच्यात पाणी न घालता आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. आता बघू शकता, पाणी न घालता मी इथं जेवढं बारीक वाटता येईल तेवढं वाटून घेतलेलं आहे. आता ज्या कढईमध्ये आपण भेंडी भाजून घेतलेली आहे त्याच कढईमध्ये मी 1-1.5 चमचा तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की यात आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे छान फुलले की मग आपण जे खोबरं आणि मिरचीचं वाटण करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे. अशा प्रकारचे वाटण तुम्ही करून घातलं ना तर भेंडीच्या भाजीला खूप अप्रतिम चव लागते. इथं मी मिक्सरमध्ये केलं, तुम्ही खलबत्त्यात वाटून घातलं तर त्याची चव आहे ती दुप्पटीनं छान लागते. आता हे एक 2 ते 3 मिनटंच आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. जास्त परतवायची पण गरज नाही, अगदी थोडं परतून घ्यायचं आहे. आता हे परतून झालं की ह्याच्यात आपल्याला पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि एक पाव चमचा हिंग घातलेला आहे. आता हे सुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता भेंडी आहे ती पण आपल्याला ह्याच्यात घालून घ्यायची आहे. ही माझ्या आजीची पद्धत आहे. आजीच्या पद्धतीनं मी ही भेंडीची भाजी करत आहे. तुम्हीसुद्धा जर तुम्हाला ही अशी काटेरी भेंडी मिळाली तर ही अशी भेंडी नक्की ट्राय करून बघा. आता ह्याच्यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. मिक्सरच्या भांड्यातच मी एक वाटीभर पाणी ॲड केलं आणि मिक्सरचं भांडं स्वच्छ करून ह्याच्यात घातलेलं आहे. आता इथं भेंडी छान एक 5 मिनटं मी झाकून शिजवून घेतलेली आहे. पहिल्यांदाच आपण भाजून घेताना हलकीशी शिजवून घेतलेली आहे. आता ह्याच्यात आपल्याला 1 कपभर आंबट असं ताक घालून घ्यायचं आहे. ताक घातल्याने या भाजीला अप्रतिम चव लागते. तुम्ही ही ताक घालून ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि ताक, मिरचीचा खरडा ह्याची चव आहे ती खूप तिखट, आंबट अशी चव लागते.
भाजी पूर्ण शिजून झाल्यानंतर मगच आपल्याला ह्याच्यात एक वाटीभर ताक घालायचं आहे. ताक घातल्यानंतर मी इथं आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता हे ताक आपण घातल्यानंतर 1-2 मिनटं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हे भाजी घट्ट वाटत असेल तर तुम्ही ताकाच्या ऐवजी आता पाण्याचा वापर थोडा केला तरी पण चालेल. आता इथं मला हे मिश्रण आहे ते घट्ट वाटत आहे, तर परत मी अर्धी वाटी इथं पाण्याचा वापर केलेला आहे. कारण ह्याला आपल्याला परत शिजवून घ्यायचं आहे. आता झाकण लावून एक 5 मिनटं आपल्याला ह्याला उकळी काढून घ्यायची आहे. आता इथं बघू शकता 5 मिनटं मी ह्याला उकळी काढून घेतलेली आहे. मस्त अशी गरमागरम ही ताकातली काटेरी भेंडी तयार झालेली आहे. अतिशय अप्रतिम लागते. करून नक्की बघा आणि ही तुम्ही भाकरीसोबत खाल्ली ना तर खूप छान लागते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ती नक्की कॉमेंट करून सांगा. थँक यू.